थेट आपण जाणार आहोत नागपूरमधल्याच घडामोडींकडे। आपल्याला माहिती आहे काही वेळापूर्वी नागपुरात 2 गटांमध्ये दगडफेकीचा प्रकार घडलेला होता, तणावाची स्थिती होती। सध्या आपण ही लाईव्ह दृश्य पाहतो आहोत नागपूरमधली। नागपूरकरांना सातत्याने शांतता राखण्याचं, संयम राखण्याचं आवाहन केले जात आहे। पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहेच। मात्र या सगळ्या घटनेनंतर आता नागपूरमध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने पुरेपूर खबरदारी पोलीस प्रशासन घेताना दिसतंय। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस पूर्णपणे खबरदारी घेत आहेत। आवाहन केलं जातंय सातत्याने नागपूर पोलिसांकडनं नागपूरकरांना शांतता राखण्याचं, संयम ठेवण्याचं आणि कोणत्याही अफवांना बळी पडू नका, अफवांवर विश्वास ठेवू नका, कोणतेही चुकीचे मेसेजेस फॉरवर्ड करू नका, अशा अनेक निर्देशांना नागपूर पोलिसांनी नागपूरकरांना सूचित केलेला आहे। आणि काही वेळापूर्वी नागपूरच्या पोलीस आयुक्तांची देखील प्रतिक्रिया आपण पाहिलेली होती। सगळे लोकप्रतिनिधी सुद्धा नागपूरकरांना शांतता राखण्याचं आवाहन करतायत। आणि आपण पाहतो आहोत सध्या मोठा पोलीस बंदोबस्त नागपूरमधल्या विविध भागांमध्ये आणि खास करून महाल परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे। अतिरिक्त कुमक देखील मागवण्यात आलेल्या होत्या। आपण स्क्रीनवर सातत्याने याच संदर्भातल्या बातम्या गेला काही वेळ पाहतो आहोत। आणि तणावपूर्ण जी स्थिती नागपूरच्या महाल परिसरात निर्माण झालेली होती, ती परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीने, ही परिस्थिती निवळण्याच्या दृष्टीने पोलीस प्रशासन नागपुरातलं आता प्रयत्न पूर्णपणे करताना दिसतंय। 2 गटांमध्ये दगडफेकीचा प्रकार घडलेला होता आणि या दगडफेकीच्या घटनेनंतर मोठा तणाव नागपूरमध्ये निर्माण झालेला होता। अनेक वाहनांची तोडफोड देखील करण्यात आली, काही जेसीबीज आणि काही वाहनं जाळली देखील गेलेली होती। काही नागरिकांना दगडफेकीमध्ये जखमा देखील झाल्या, काही पोलीस कर्मचारी देखील जखमी झालेले होते। आणि आपण पाहतो आहोत सध्या ही दृश्य, वाहनांची तोडफोड झालेली होती, वाहनांच्या काचा फोडल्या गेलेल्या होत्या। शांतताप्रिय शहर अशी जी ओळख आहे नागपूरची, आजच्या या घटनेनं कुठेतरी शांतताप्रिय नागपूरमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरकरांना शांततेचं आवाहन तर केलेलं आहेच, सोबतच पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचं सुद्धा आवाहन केलेलं आहे। या तणावाच्या स्थितीत नागरिकांनी प्रशासनाला संपूर्णपणे सहकार्य करावं असं आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी नागपूरकरांना केलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।